झालं साहेब. हे काय होतंय ना. तुम्ही आले का? हा. बोला मग. काम होते तुझ्याकडे. बोला काय काम होतं? मला पैशाची थोडी गरज होती. पैसे मग घरात ठेवलेत का माझ्याकडेच? आरती गावातल्या माणसाचं घेतलं होतं. हा पण मग पैसे माझ्याकडे थोडी नाहीत. नाही दिलं तर लय हाणतात मला ती. पण मला सांगा, मी कमवते का तुम्ही कमवता? आणि कमवून हाणतील ते? काय केलं तुम्ही त्याला? त्यांचे पैसे घेतलं होतं. काय मला नाही दिलं काय करते ना. आणि काय केलं त्या पैशांचं? जणू काय तुला माहित नसल्यावरच आता करते या. नाही माहिती ना, म्हणूनच विचारलं. मग नक्की काय काय केलं बाबा अजून? काही त्याचे चेंजेस बिंजेस आहे का नाही? तुला माहिती आहे मला थोडा नाद मग काय. थोडा आहे का? हा मग काय काय लय होय तवा. तुम्ही खुशाल घरात पैसे मागते, त्याला पैसे द्यायचे, त्याला पैसे द्यायचे, आणि काय म्हणताय तुम्ही थोडा आहे का म्हणून? हा असं विचारणं झालं की ऐक की काहीतरी कर ना पैशाचं. अहो जाण्याची नाही तर मनाची तरी लाच धरावं माणसाने. बायकोकडे पैसे मागत आहे तुम्ही. मी काय कामाला जाते का कुठं? हे घरात काम करते ते काय कमी आहे का? तुला बोलायला लागला का तू? लय बोलायला म्हणजे तुम्ही वेळच आणली माझे का? अहो काय फोनवर बोलायचे तुम्ही आणि काय आता करताय? आता झालं गेलं त्या गोष्टी द्यायच्या सोडून. दोन जे वेळच आहे ना जे आहे ती म्हणायचं आपलं. हा ना, 2 वेळचं खायला भेटतंय ना, ते बघावं आता. मग काय उपाशी राहू काय? तुम्ही तसेच वेळ आणणार आहेत आता. आज ना उद्या पैसे सगळे संपल्यावर मग काय करणार आहेत? आणि राहिलेच कुठे आता पैसे? अहो 2 वेळचं जेवते ते पण आपण कुपनावर जेवायला लागलोय. आता हाय म्हणल्यावर ही कर. तू एक लय बोलायला लागली. तू बोल नको बरं, तुला मिनिट समजून सांगतोय. कानातलं आहे ना ती काढून दे मला. हा जा ना, कानातले घेऊन जा. उद्या मंगळसूत्र मागा. अहो काहीतरी लाच धरा. तेवढं तर हाय तेवढं तर राहू द्या मला. आता दुसरी काय कुठून पैसा येऊ शकत नाही. मग काय आता माझ्या आडी अडचणी तुझ्या कानातलं नाही मग काय काय उपयोग आहे त्याचा तरी? अहो किती अडचणी समजून घ्यायच्या. लग्नाच्या आधी म्हटलेले माझं घर आहे, माझ्याकडे असं आहे, मी एवढ्या कामाला जातो, बंगला आहे, गाडी आहे, हे सगळं बोलले. आणि आता तर काहीच नाहीये, तरी पण मी विश्वास ठेवला, तरी पण अडचणी समजूनच घेते ना. काय? लग्न व्हायपुरतं बोलावं लागतं तेवढं. तुला आता माहिती ना आपली परिस्थिती काय आहे ती. अहो खुशाल म्हणतात परिस्थिती माहिती ना. कुणी आणली ही परिस्थिती? माझ्यामुळे झाली. एवढं कळतं ना, मग वळत कसं नाही? कळतच नाही काय आता काय करणार मी तरी. अहो काय करणार म्हणजे? असले नाद द्या सोडून अजून पण वेळ नाही गेली. अहो घरात एक भांडण नाही राहिलं तुमच्या ह्या पत्त्या पायी ह्याच्या पायी. अरे जेवढे तू महत्वाचे ना मला त्या त्या गोष्टी तेवढ्या पण महत्वाच्या झाल्या. महत्वाची म्हणजे काय भेटतं त्या वस्तूंपासून तुम्हाला एवढं? त्याच्यापासून मी लांबच राहू शकत नाही तर काय करू मी तरी. अहो रस्त्यावर यायची वेळ लागली असं काय म्हणताय तुम्ही? थोडी जरी मनाची बुद्धी वापरा. तुला सांगितलं कळतं का नाही ती? काय सांगितलेलं कळतं का नाही? तुम्ही असं हे नाही करता. मी आता सांगते. काढते कानातलं. काढ लवकर. अहो तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे हो. तेवढं तरी ठेवा. दिला का तुझी नको बोलू. आणि एवढं झाल्यावर भागणार आहे का तुमचं? हा जिथपर्यंत वागन तिथपर्यंत वागन. धरा घ्या, सगळं घ्या. उद्या हे कानातलं घ्या, उद्या मंगळसूत्र घ्या, आणि उद्या मला पण विकून टाका. म्हणजे तुमचं समाधान होईल. चालेल ना? लय जास्त बोल नको. बस तिथे घरी स्वयंपाक करीत. घरच्यांचं ऐकायला पाहिजे होतं मी. ह्या माणसापायी माझं वाटोळं झालं. आई अगं काय झालं? रडायला काय झालं तुला? अगं मला लय मारले यांनी सकाळी. अगं 2-3 दिवस झाले रोज पैसे मागतात. आज पैसे नाही तर माझे कानातले विनातले सगळे घ्यायला लागलेत. उद्या हा माणूस मला विकायला पण कमी नाही करायचा. बघा काय मी काय करू आता? मानाने कारभार केला ना, असलं कुठं नाचतोय. काय झालं? काय झालं काय? पाहुणं तुम्हाला तरी पटतंय का? काय मारहाण पटतंय का? करतोय. उलट बोलती ती मला. काय करू मी तरी? उलट बोलणार नाही तर काय करण ती? एक डाग नाही ठेवला अंगावर तिच्या तुम्ही. खुशाल मागत जायला का? ते आमचा आम्ही बघून येईन ना काय करायची ती. तुम्हाला काय गरज आहे का मध्ये ही करायची? आमचा आम्ही म्हणजे नवरा बायको आहे ना. बायको आहे ती माझी. नाही तुझी बायको आहे पण कोणाला सांगता तुम्ही? तुझ्या बापाला सांगता का? बापाला काय सांगायचं? जन्म दिला आम्ही तिला. हा जन्म दिला पोरगी असता ती तर. माझी. हा पोरगी असती जन्म दिला असता ना. आणि जर एवढं ही केलं असतं ती तुम्हाला सोडून माझ्याकडे आलीच नसती. एवढं ध्यानात ठेवा. बघ ऐक, तुमचा बोलायचा काय अधिकार नाही. तुमचा मारायचा अधिकार आहे का मग तिला? मारहाण कशाला करता तिला? कशाला करता म्हणजे? नवरा बायको आहे. आमचा आम्ही बघेन ना. बायको आहे म्हणजे बघायचं का तुम्हाला? काय दाखवणार तुम्ही? राहायचं का तुला इथं? नाही राहायचं मला काय? आता. हा इथं काय मार खाऊन घ्यायला नाही आली मी. राहायचं नाही. तू इकडे चल. घरात मला नाही बस. राहायचं. हात बीत लावू नका. एक मिनिट इकडे बघ तू. या बघा
मारहाण करायची काही कारण नाही. उगा ऐकून घेतोय म्हणून काही बोलता काय तुम्ही? काय ऐकून घेताय म्हणून अहो सांगतो ना मी तिला. काय सांगताय? अहो तुम्ही काय काय उद्योग करता ना, सगळा पत्ता न पत्ता माहिती असतो मला. जुगार खेळताय, काय काय दारू पिताय, सगळे नाद आहेत तुम्हाला, मला माहितीये. तर माझा वैयक्तिक प्रश्न आहे ना. वैयक्तिक प्रश्न आहे, त्याचा त्रास माझ्या पुरीला होतोय ना. एवढाच जर पुरीचा पोळ काय तर आधीच लग्न लावून द्यायचं ना. कशाला आम्हाला पळून आणायची वेळ आली होती बार. ठीक आहे, हे ऐकायचं लागतंय आम्हाला आता. ऐकायला दारात यायचंच नसतं ना. ए चल. मी नाही येणार हा. तुम्हाला एकच सांगतोय बरं का, लय झाली तुमची नाटकं. हात लावायचं कारण नाही. पोट भरता येत नाही ना बायकोची, तर हात तरी लावायचा नाही तिला. पोट भरायची का आधी? लाजा वाटले पाहिजे तुम्हाला. दागिनं मोडून तिचं घर चालवता का तुम्ही? काय नाद करायचे स्वतः जेव्हा करा ना. आणि हे बघा, तुमचं हे असलं वागणं आहे ना, माझी पोरगी मी माझ्या घरी घेऊन चाललोय. तसं नका करू मामा. काय तसं नका करू. कळू दे ना तुम्हाला, मी बायको नसल्यावर तिची किंमत कळन. आहे तोवर नाही कळायची. मामा चुकलं मामा. मामा नका नेऊ तिला. खरंच नाही माझं चुकलं. चूक झाली. मोठा. आणि हे बघा, परत पोरीला हात लावला ना, तंगड तोडी ना मी. नाही. कोण कोणाला कमी नसतं एवढं लक्षात ठेवा. परत अशी चूक घडून देणार नाही. चुकलं माझं, खरंच चुकलं. मला माहितच नव्हतं मी काय करतोय ती काय चाललंय. तुमचं वागणं सुधरा आता. आणि मी तिला घेऊन चाललोय 2 महिन्यासाठी घरी. नका नेऊ परत. असं काय कानावर आलं ना मग घेऊन जा. नाही, तुम्ही बी आहे ना थोडं सुधराच. आमच्या कानावर तुमचं सुधारणं येऊ द्या, मग मी तिला पाठवून देतो माघारी. ते बी बरेच दिवस राहिले नाही आमच्या इकडे. येतो आम्ही आता. राहून दे की मामा. राहून द्या. नाही, तुम्ही खरं सांगतो, तुमच्या पाया पडतो, सुधराला का जरा. सुधारायचा प्रयत्न करतो मामा खरंच. अशाने वाटोळ करताना अख्ख्या संसाराचं आणि पोरीचं बी माझ्या. चला. पुढे चालू लागा तुम्ही, मी आलो गाडी बोलून.